वर्ग 8 यूज म्हणून नाही, वर्ग 1ली ते 10वी आपण सगळं करायला. पुढच्या स्पर्धा परीक्षेचे काही विद्यार्थी आहेत त्यांना पण आपण मार्गदर्शन करायला. फक्त व्हिडिओ आवडल्यानंतर त्याला लाईक आणि कमेंट अवश्य द्या. आणि जर तुमच्या वर्गातला किंवा जो गरजू विद्यार्थी आहे त्याच्यापर्यंत शेअर करा किंवा तुमच्या मोबाईलमधून त्याला दाखवा. धन्यवाद. साथी कोचिंग क्लासेस. हां आले का? हां, एक्सेल सामायिक समीकरणातला आपला चौथा प्रश्न मी सांगितला होता. काही लोकांना सोडवलं, काहीला नाही जमलं ते. असो, प्रश्न दिलेला आपल्याला 5 गुणाकारामध्ये x वजा 3 कंसात बरोबर 3 आणि दुसऱ्या कंसात दिलेले x प्लस 2. आता हे समीकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का दोन्हीही बाजू मिळवायचे आपल्याला 15 आणि नंतर 3x त्याच्यातून वजा करा. आता 15 कसे मिळतात ते पाहू. आधी बघा, समीकरण लिहून घ्या. 5 कंसात x वजा 3 बरोबर 3 दुसऱ्या कंसात x अधिक 2. आता 5 गुणिले x आपल्याकडे आला 5x. 5 आणि x चा तुम्हाला काय करायचं आहे? गुणाकार. मग कंसात वजा आहे म्हणून मग वजा 5 आणि 3 चा परत गुणाकार करायचा तुम्हाला 15. आलं का? आता पुढं बरोबर जसे तसं लिहिलं आपण. इथं बरोबरचं चिन्ह. 3 गुणिले x आला आपल्याकडे 3x. मग अधिक आहे, मग अधिक 3 दोन्ही किती? 6. आलं बघ. अशा प्रकारे आपल्याला गुणाकार करायचा. आपलं समीकरण तयार झाले. 5x वजा 15 बरोबर 3x अधिक 6. अशा प्रकारे आपलं हे समीकरण तयार झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, मी काल सांगितलं होतं तुम्हाला, आपल्याला दोन्ही बाजूमध्ये काय करायचे? 15 मिळवायचे. दोन्ही बाजू समीकरणाच्या दोन बाजू आपण पाहिल्यात का? एक डावी बाजू पाहिली, एक उजवी बाजू पाहिली. मग दोन्ही बाजू तुम्हाला काय करायचंय? 15 मिळवायचे. मग हे 15. मग आपण काय करू? 15 मिळवू. बरोबर, दोन्ही बाजूमध्ये 15 मिळवून. मग आता दोन्ही बाजूत 15 मिळवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं? समीकरण पुन्हा जसं तसं मांडायचं. मग म्हणून आपल्याकडे आहे 5x वजा 15 अधिक 15 मिळवायचे म्हणजे अधिक 15 केलं आपण. पुढं काय करायचं तुम्हाला? 3x अधिक 6. 3x अधिक 6 अधिक 15 आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणून आपण दोन्हीकडे 15 प्लस केले. आता काय होणार बघा, लक्ष द्या. हा पेन चालत नाही, दुसरा गेला. वजा अधिक वजा बाकी. इकडं होणार तुमची वजा बाकी. तुमच्याकडे राहणार काय बघू? इथला 5x जसा तसा खाली आला. अलग लक्षात. 15 वजा झाले, राहिला आपल्याकडे 5x. आता इकडं काय होणार? हा 3x. मग बरोबर हा 3x आता अधिक दोघांची बेरीज. 15 आणि 6 किती रे? 21. मग चिन्ह कोणतं आहे तुमच्याकडे दिलेलं? अधिकच. मग अधिक 21 आपल्याकडे जशाला तसा आला. आता काय करायचं आपल्याला? ह्या समीकरणाच्या दोन बाजू झाल्या आपल्याकडे. आपल्याला दोन्ही बाजूत हा 3x वजा करायचा. मग आपण इथे लिहू. म्हणून दोन्ही बाजूतून काय करायचं आपल्याला? 3x वजा करायचा. 3x वजा करू. मग आपण तो वजा करू. आता 3x दोन्ही समीकरणातून जर वजा केला, समजा इथून वजा केला किंवा याच्यातून, आपल्याला काय करायचंय? आपलं समीकरण आलेलं 5x बरोबर 3 समीकरण तुमच्याकडे दिलेलं काय होतं? मग ते बघू आपण. आता 3 ला बरोबर चिन्हाच्या समोर आणायचं. 3 ला काय करायचंय? हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे, त्याला अलीकडे घ्यायचे. अलीकडे संख्या स्थलांतरित झाली म्हणजे संख्येचं चिन्ह बदलत असतं. लक्षात ठेवा. मग काय राहिलं आता? हा इकडे अधिक इथं आला, वजा 3x झाला. अलग लक्षात. वजा काय झाला? 3x. मग हा 3x बरोबर 3x अधिक 21 आपल्या जागेवर जशाला तसा राहील. आता याच्यातला 3x आपल्याला हे करायचं आहे. इथं झाला वजा 3. आता काय येईल आपलं समीकरण बघा. 5 मधून 3 वजा करायचे तुम्हाला. तुमच्याकडे राहिला किती? 2. मग हा 2 बरोबर 2 राहिलाय आणि 1 जशाला तसा.
आता इकडं काय होणार 3x 3x आपल्याला त्याच्यामध्ये पण फेरबदल करायचा आहे. मग हा 3x आणि हा 3 वजा झाला, राहिलाय फक्त x. मग आपल्याकडे उत्तर येणार आहे फक्त 21. मग आपल्याकडे उत्तर किती आलं 21. आता 2x बरोबर 21. तर समीकरणाच्या दोनही बाजूला मी इथे लिहितो, समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय करायचं आपल्याला 2 न भागायचं. हा 2 आलाय म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने भागू. आता इथपर्यंत पहा, लक्षात आहे का? कारण आपल्याला हे मोडून खाली लिहावं, खालचं आता तुम्हाला दिसणार नाही. मग 2 न भागायचंय, भागाकार तुम्हाला माहित आहे. चला दोन्ही बाजूला समीकरणाला 2 न भागायचं होतं. समीकरण झालंय आपल्याकडे 2x छेदामध्ये 2 बरोबर 21 छेदामध्ये 2. आता काढायची आपल्याला x ची किंमत. मग x ची किंमत काय येईल बघा, खालची संख्या वरची संख्येचा भागाकार करा किंवा कोणताही 2 2 तुम्ही कॅन्सल जर केले तर आपली किंमत काढायची x ची. मग म्हणून x बरोबर आपली आली 21 छेदामध्ये 2. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न होता. आपल्याला याचे सगळेच प्रश्न पाहायचे. झालं का? चल, काल कोणाला तरी याच्याबद्दल समजलंच नव्हतं किंवा त्याने तो प्रश्न सोडवलाच नाही. असा प्रश्न आल्यानंतर खूप सोपं उत्तर येते. लक्ष द्या, समीकरण आपल्याला काय दिलेलं बघा, 9x छेदामध्ये 8 अधिक 1 बरोबर 10. असं समीकरण म्हणजे असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आपल्याला प्रत्येक पदाला इथं आपण लिहू, म्हणून प्रत्येक पदाला कितीनं गुणायचे 8 न. कितीनं गुणायचे तुम्हाला 8 न. का तर छेदामध्ये 8 आहे म्हणून आपल्याला त्याला 8 ने गुणू प्रत्येक पदात. मग प्रत्येक पद आलं म्हणजे वरचं खालचं सगळं पद तुमच्याकडे आलेलं आहे. समीकरण काय बघा, मी लाल पेन लिहितो आता, लक्षात राहा. 9x छेदामध्ये 8 आहेत, इथं गुणाकारामध्ये 8 लिहायचं. 8 अधिक 1 आहे, परत गुणाकारामध्ये 8 बरोबर 10 आहे, गुणाकारामध्ये 8. अशा प्रकारे करायचं समीकरण आपल्याला सोपं करण्याचं. मग आता काय होणार तुमच्या लक्षात आहे, इथं हे 8 कटले, इथं 8 1 8 आणि 8 10 80. समीकरण काय तयार झालं बघा, 9x अधिक 8 1 8 म्हणून 8 बरोबर 10 गुणिले 8 80. एवढं समीकरण तयार झालं. छेद गेला तुमचा, सगळंच गेलं. आता हे समीकरण तयार झाल्यानंतर समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आपल्याला हे 8 वजा करायचे. आपण मगाशी केले तसं. मग दोन्ही बाजूतून 8 काय करायचे आपल्याला वजा. 8 अधिक केले असते जमलं नसतं का? नाही जमणार. कारण काय करायचं, इथं समीकरण काय दिलेले तुम्हाला, 9x अधिक 8 बरोबर 80 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, त्याच्यातून 8 वजा करायचे. मग समीकरण जशाल तसं 9x आलं तुमचं, अधिक 8 घ्या, इथं परत वजा 8 करा, इथं 80 लिहा, वजा 8 करा. आता काय येणार उत्तर बघा, बरोबर. आता 8 8 कटले, इकडे राहिला 9x जशाला तसा. मी वरचं मोडतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. समीकरण तर काय तयार होणार आहे आपल्याकडे बघा, प्रत्येकाला किती वजा करायचे तुम्हाला 8, बरोबर. मग आपल्याकडे समीकरण हा 9x जशाला तसा, बरोबर. हे 8 वजा झाले, आधी वजा वजा बाकी 88 मधून तुम्हाला 8 केले, राहिले 72. आपल्याला काढायची x ची किंमत. हे झालं का 8 न भागून. आपल्याला काय करायचंय, x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, आता वर दिलेले तुम्हाला 9x, बरोबर. मग आता समीकरणाला दोन्ही बाजूने तुम्हाला 9 न भाग द्यायचे. जसं मगाशी आपण केलं होतं त्या पद्धतीमध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 9 न भाग द्यायचे. मग आपण लिहू इथं दोन्ही बाजूला 9 ने भागून
9ने काय करायचं आपल्याला भागायचं. मग 9ने भागितल्यामुळे काय झालं आपल्याकडं 9x छेदामध्ये आलं 9 बरोबर 72 छेदामध्ये आलं 9. आपल्याला काढायची x ची किंमत. मग आता x ची किंमत किती येईल हे तुमच्या लक्षात आलं बरोबर. आता इथं 9 कॅन्सल होणार राहिला आपल्याकडे x आणि 9 ने 72 ला भाग जाऊ शकतो. मग इथं आलं x 9 8 72 म्हणजे तुमच्या x ची किंमत किती आलेली आहे तुमच्याकडं 8. असा प्रश्न आहे. खूप सोपा आहे. आपल्याला पुढे पण प्रश्न पाहिजे. याच्यात पुन्हा कोणाला समस्या वगैरे असेल तर विचारा. पुढचे आपल्याला प्रश्न कंटिन्यू करा. बघा झालं का.